काय करणार आहे तू? कारलं करणार आहे. हा जा का तव्यातलं कारलं करणार आहे का? मोकळं मोकळं करणं. हे काय करते? कारलं असं पोट फाडायचं आणि त्यातलं बी काढायचं. आता असं पोट फाडून घ्यायचं का आणि त्यातलं बी सरं काढायचं का? हा घ्यायचं. ही कारल्याची पोटं फोडल्यात आता. असं हळद मीठ घ्यायचं. मिक्स चांगलं करायचं आणि त्यात असं भरायचं. ते पोटात टाकायचं का असं? असं कसलंच कडवत नाही का तसं? काय नाही ते. मग आता हे सगळं भरून घेतलंय ना. आता हे काय करायचं? उकडाय घालायचं. उकडाय घालायचं का? इथं आम्ही पाणी गरम करून ठेवलंय. त्याच्यावर हे मस्त अशी चाळण ठेवायची. हे असं कारलं मांडायचं. असं मांडून घ्यायचं का? बघा आमच्या आकाच्या पद्धतीचं कारलं असं मांडायचं. आता झाकून घ्यायचं ना. आता 10-15 मिनिटं वाफून घ्यायचं. तर मसाला आता ही काय खोबरं टाकलेलं आहेत. शेंगदाणे पण बारीक करून घेतले. शेंगदाणं, खोबरं, तीळ लसूण, खोबरं, तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचं. मसाला बी टाकून घ्यायचा बारीक करून. आता बघी शिजलं का? मस्त वाफाललंय. शिजले ना. आता मऊ शिजले. आता खाली धुवायचं. आता काय गार पाण्याने धुवायचं का त्याला? आता धुवून घ्यायचं नाही छान. जरा कडवटपणा जात असेल है ना का? हा कडवटपणा जात. काय मस्त शिजले आता. कचून घ्यायचं ना पाणी पिळून. बघा आमच्या अक्काबाईच्या हातचं मस्त असंच कारलं. आता मस्त उकडून हे आपण स्वच्छ पुन्हा गार पाण्यात धुवून घेतलं आहे का नाही. मस्त झालं आता ते. हे तर मस्त आता मसाला वाटून घेतला. कोथिंबीर मसाला हा मगाशी वाटल्या दाखवल्या त्यांना. आता ह्यात भरायचं ना. ह्यात भरायचं मीठ थोडं. आता ह्यात मीठ मिक्स केले. मगाशी टाकलं नव्हतं ना. आता भरून घ्यायचं ना घट्ट असं. आता मस्त आकाने अशी कारली भरून घेतल्यात. मस्त असं तव्यातलं कारलं तुम्ही नक्की करून बघा आकाच्या पद्धतीचं. बिलकुल कडू होणार नाही है का नाही? कडू नाही होणार. कसलंच कडू होत नाही आमच्या आकाच्या हातचं कारलं. तवा मांड की मग म्हणते. तवा मांडू का? बरं ठेव. आता मस्त तवा ठेवून घेतलाय. कारलं परतलं म्हणजे 8-8 रोज खावं लागतं. त्या गाडग्यात ठेवल्यावर तर लय मुरतं चांगलं लागतं. आता फ्रीज आहे. तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवा. आता आम्हाला होती गाडगी आणि मग ती बघा खाऊन कसं कारलं लागतंय परतल्या बघा. पहिले तुम्ही ह्यात ठेवायचं व्या का? आम्ही गाडगीच होती आम्हाला पहिली. आम्हाला नव्हती फ्रीज. कशा डेऱ्यात ठेवायचं वय? हा ही मस्त तवा तापलाय आपला आहे का ना. असं तेल वतायचं. बघा आता आकाच्या पद्धतीने कारलं. गाड्यात खराब नाही होत. नाही होत. मुलं उलट चवदार लागायचं ना का? आता काय पण मटक्यातच भाजी बनवतात की अगं. लय भारी होती. फ्रीज मध्ये ठेवून बी छान लागतं. 2-2 दिवस राहते. तेव्हा नव्हतं बाय फ्रीज आम्हाला. आता फ्रीज येतं. बघा असं कारलं नक्की करून बघा आकाच्या हातची. बघा आता कसं मस्त लपलं कारलं झालं.
बघा आता हे गावरान पद्धतीचं कारलं कसं शिजतंय बघा. आता असं करून बघा, आमच्या आकाच्या आठवण येईल तुम्हाला. 100% कडू होत नाही असं कारलं, आहे ना. कडू होत नाही, गोड लागतं. 2-8 रोज तरी मुरल्यावर तर लई गोड लागतं. हा ना. करून बघा, खाऊन बघा. झणझणीत असं कारलं. कोथिंबीर वरण टाक, कोथिंबीर टाकते. मगाचा मसाला टाकून घ्यायचा आहे ना. बघा कसं बनवले कारलं. आमच्या आकाची पद्धत वापरून बघा अशी. वास तर लय भारी येतोय आका. एकच नंबर कारलं झालंय. गरम गरम भाकरी संग काय ज्वारीचं आहे. मस्त झालंय बघा, किती छान झाले कारलं. नक्की असं करून बघा, तव्यातलं कारलं. ती पण लोखंडी कढईतच करायचं. मोकळं कारलं असं भरलेलं. असं करून बघा आणि खाऊन बी बघा कसं झालं. ज्वारीची भाकर, बाजरीची भाकरी वर खाऊन बघा. का काजू बघा किती भारी झाली. का अशी पद्धत वापराय का नाही. किती छान चांगलं झाले कारलं. किती खावं वाटतं. कारलं दिसतंय आधीच, खाऊन बघा आणि पुन्हा डिलीट करा, सांगा आणि करायचं. डिलीट नाही करायचं, कमेंट करून सांगा आमच्या आकावायचं कसं कारलं झालं. कमेंट करून सांगा आणि करायचं, बनवायचं सांगा. काय काय. बाय बाय सगळ्यांना. तुम्हाला काय आवडतंय ते सांगा. बाय बाय.